जय शिवराय मित्रांनो, हर हर महादेव. आज आपण निघालो आहोत सह्याद्रीच्या कुशीत लपलेला एक रोमांचकारी आणि निसर्गरम्य प्रवास आहोत. धुक्यांनी वेढलेल्या डोंगररांगा, घनदाट जंगल, शिवकालीन इतिहासाच्या खुणा आणि उन्हाळ्यातील पावसाळ्याचा अनुभव देणारा निसर्ग अशा सुंदर वातावरणात वसलेला आहे मकरंदगड किल्ला. प्रतापगडच्या परिसरातून सुरू होणारा हा ट्रेक आपल्याला नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित केला आहे सह्याद्री ट्रेकर्स महाराष्ट्राचे संजय पाटे व त्यांच्या सहकार्याने. या प्रवासात प्रत्येक पावलागणी आपल्याला सह्याद्रीचे रौद्र आणि सुंदर रूप अनुभवायला मिळणार आहे. सकाळी बरोबर 6 वाजता ट्रेक नियोजनाप्रमाणे आमचा 20 जणांचा ग्रुप मकरंदगडला जाण्यासाठी तयार झाला होता. आणि मग काय, महाबळेश्वरहून आमची गाडी निघाली मकरंदगडच्या दिशेने. डोंगरावर पसरलेले दाट धुके, जणू निसर्गच आमच्या स्वागतासाठी तयार झाला होता. तुरबेट येथे हॉटेल विरंगुळामध्ये नावाप्रमाणे इथे चहा बरोबर विरंगुळा सुद्धा झाला. चहाचा गरमागरम आस्वाद, बिस्किटासोबत रंगलेल्या गप्पा आणि निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले काही क्षण यामुळे सर्वजण पुन्हा एकदा ताजेतवाने झालो. थोडी विश्रांती घेतल्यानंतर आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला मकरंदगडच्या दिशेने. घाटमाथ्यावरून जाणारा हा रस्ता सह्याद्रीच्या अद्भुत सौंदर्याने नटलेला होता. पुढे जात असताना दूरवर उभा असलेला मधु मकरंदगड नजरेस पडला आणि त्याच्या दर्शनाने ट्रेकची उत्सुकता आणखीन वाढली. याच दरम्यान जंगलाच्या काठावर काही रानगवे सकाळची न्याहारी करताना दिसली. त्यांच्या शांत आणि नैसर्गिक वावराने हा क्षण अधिक खास बनला. सह्याद्रीच्या कुशीत वन्यजीवांचे असे अनपेक्षित दर्शन भटक्यांसाठी नेहमी एक अनमोल अनुभव ठरतो. सकाळपासूनच वातावरणात पावसाळ्याची चाहूल लागली होती. ढगांनी संपूर्ण आकाश व्यापले होते आणि थंडगार वाऱ्याच्या झुळका अंगाला सुखद स्पर्श करून जात होत्या. मकरंदगडकडे जाणारा रस्ता दोन्ही बाजूनी घनदाट जंगलाने वेढलेला होता. उंच झाडांच्या गर्द सावलीतून पुढे जाताना दाट धुक्याने संपूर्ण परिसर एक रहस्यमय चादर लपेटलेला होता. प्रत्येक वळणावर निसर्गाचे नवे रूप अनुभवत आम्ही पुढे सरकत होतो. धुक्याने भरलेले डोंगर, हिरवाईने नटलेली जंगलवाटा. प्रत्येक वळणावर निसर्गाचे नवे रूप अनुभवत आम्ही पुढे सरकत होतो. धुक्याने भरलेले डोंगर, हिरवाईने नटलेली जंगलवाटा आणि निसर्गाचे रौद्र सुंदर रूप मनाला भुरळ घालत होते. मकरंदगडच्या दिशेने असलेला हा प्रवास आमच्या मनावर चिरस्मरणीय ठसा उमटत होता. निसर्गाचा आनंद घेत होती तर काही मंडळी पिकलेल्या जांभळांचा आस्वाद घेत होते. आणि शेवटी आमची गाडी पोचली घोणसपूर गावात. घोणसपूर येथे जंगम नावाचे गृहस्थ आमच्या स्वागतासाठी तयारच होते.
गोणसपूर हे गाव खूप पुरातन आहे. महाबळेश्वर तालुक्यातील 7 शिवालयांपैकी एक शिवालय येथे आहे. मल्लिकार्जुन नावाचे हे शिवालय शांत, सुंदर आणि अतिशय पवित्र आहे. गडावर जाण्यापूर्वी देवदर्शन म्हणजेच वेगळीच ऊर्जा मिळते. आणि मग काय सुरू झाला मकरंदगड ट्रेक. हा ट्रेक म्हणजे निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच. ट्रेक करताना डोंगराच्या मध्ये 2 वाटा लागतात. येथे एक आहे श्री भैरी यांचे छोटे मंदिर. डावीकडे वाट गडावर जाते तर उजवीकडील वाट कोरीव पाण्याच्या टाकीकडे जाते. प्रत्येक पाऊल रोमांच वाढत होतं. लहान मुलापासून ते 60-65 वर्षाच्या ट्रेकर्सपर्यंत सगळ्यांनी उत्साहाने मकरंदगड सर केला. सर्व ट्रेकर्स पोहोचले मकरंदगडच्या मुख्य शिवालयाजवळ. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे ठिकाण खरंच मन शांत करून टाकते. महाबळेश्वर, कोयना खोरे, कोकणाकडील सह्याद्रीच्या पर्वतरांगा व सभोवताली दिसणारा डोंगररांगा हा क्षण शब्दात सांगणे शक्यच नाही.
घोणसपूर गाव आहे. घोणसपूर गावामध्ये जे तुम्ही खालून आले हे मधलं मंदिर, हे मधलं मंदिर आणि हे मंदिर पांडवकालीन आहे. खालचं मंदिर जीर्णोद्धार आहे, म्हणजे पहिल्यापासून जे मंदिर आहे म्हणजे जे जमिनीतून आलेलं तेच मंदिर आहे. आणि इथे बरेचसे म्हणजे आमची सगळी लोक घोणसपूर म्हणजे मग अशी तुम्ही बोलले की सप्त शिवालय, असे आमच्या ह्या मधुमकरंद गडावरून सप्त शिवालय दिसतात. खाली डाव्या हाताला खाली गेले तर 5 पांडवकालीन तळ आहे दिसते, फक्त त्याच्यामध्ये 6 खांब दिसतात, पण त्याच्या आतमध्ये 21 खांब आहेत. त्याची जी खालची मोजमापाची जे हे आहे ते अजूनपर्यंत काय मापता आली नाही की त्याची खोली किती आहे. आणि ज्या तुम्ही या गडावर उभे आहे हा मकरंदगड आहे, आणि बॅक साईडला जो गड दिसतो तो मधुगड आहे. आणि आम्ही जंगम असल्यामुळे तुम्हाला काय सांगायची गरज नाही, आमच्या गळ्यामध्ये लिंग आहे, आम्ही शिवभक्तच आहे. म्हणजे ते पहिल्यापासूनच मंदिर होतं की ती जी मूर्ती आहे ती तुम्ही मूर्ती बघितली असेल तर मी खाली पूजा करून आलो, जे टेंबे वरती आलेत ते सगळे लिंगावर आलेली आहेत. टोटल मी त्याच्यावर बेल नाही आहे पण बेलासारखी पानं आहेत, ती बेलाची पानं सगळ्या याच्यावर ठेवलेली आहेत आणि त्याच्यावर एक एक फूल आले की ती जशी तुम्ही बोलता मल्लिकार्जुनाची मूर्ती, एक पर्वतला आणि एक आमच्या इथे अशी मल्लिकार्जुनाची मूर्ती आहे. आणि बाकी तुम्ही पिंडी बघितल्या तर सगळ्या पिंड्या आपल्या अशाच असतात, ही जी खालची पिंड आहे ती आपली अशी नाही आहे. परत येताना आम्ही पाहिलं 16 खांब असलेलं दगडात फोडलेलं पाण्याचं टाकं. थंडगार आणि स्वच्छ पाणी ट्रेकरचा सगळा थकवा दूर करत होतं.
आणि मग पुन्हा आम्ही घोणेश्वर गावात आलो. येथे सविस्तर भोजन करून आमचा मकरंदगडचा ट्रेक पूर्ण झाला.